नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घटक संधी मधील व्यंजन संधी भाग 2 हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। गेल्या व्हिडिओला स्वरसंधी कशाला म्हणतात, स्वरसंधीची उदाहरणं, त्याच्या व्याख्या, त्याचे प्रकार, या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद। आज आपण व्यंजन संधी कशाला म्हणतात ते अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांनो, सर्वप्रथम आपण व्यंजन संधीचे उदाहरण पाहूया। पहा, उदाहरण इथं दिलेलं आहे। पहा, पहिलं उदाहरण आहे सज्जन, त्याची फोड झालेली आहे सत प्लस जन, म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ज एकत्र आलेले आहेत। पहा, त प्लस ज म्हणजे त ही व्यंजन आहे आणि ज ही व्यंजन आहे। जेव्हा समोरासमोर जर व्यंजन प्लस व्यंजन येत असेल तर व्यंजन संधी होते, आणि ज्या वेळेला दुसऱ्या उदाहरणाद्वारे आपण पाहूया, इथं चिदानंद उदाहरण आहे। पहा, याची फोड केली चित प्लस आनंद, चित या शब्दातील शेवटचा वर्ण त आणि आनंद या शब्दातील पहिला वर्ण आ इथं एकत्र आले। पहा, म्हणजे पहिला वर्ण आहे त आणि दुसरा आहे आ, पहिला व्यंजन दुसरा आ, व्यंजन प्लस स्वर एकत्र आले तर व्यंजन संधी होतो। याचाच अर्थ जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील। इथं पहा, त प्लस ज दोन्ही वर्ण व्यंजन आहेत, किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात। मुलांनो, म्हणजे एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला आपण व्यंजन संधी म्हणतो। मुलांनो, व्यंजन संधीचे जे स्वरूप आहे ते व्यंजन प्लस व्यंजन किंवा व्यंजन प्लस स्वर अशा प्रकारचे स्वरूप असते। पहा, तुमच्या लक्षात आलं असेल आता व्यंजन संधी कशाला म्हणायचं ते। आता या व्यंजन संधीचे काही प्रकार आहेत। पहा, ते प्रकार आपण अभ्यासूया। त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी, दुसरा प्रकार व्यंजन संधीचा पडतो तृतीय व्यंजन संधी, तिसरा प्रकार पडतो अनुनासिक व्यंजन संधी, चौथा प्रकार पडतो अनुस्वार किंवा शीर्ष बिंदू व्यंजन संधी। तर याच्यापैकी आपण पहिला प्रकार अभ्यासूया, प्रथम व्यंजन संधी। आता पहा मुलांनो, प्रथम व्यंजन संधीमध्ये आपण पहिलं उदाहरण पाहूया। पहा, उदाहरण आहे विपत्काल। विपत्कालामध्ये पहा, त्याची फोड केली विपद प्लस काल। आता यामध्ये विपद या शब्दातील शेवटचा वर्ण द आणि काल या शब्दातील पहिला वर्ण क, ही दोन व्यंजन एकत्र आली। पहा, पण इथं पहा, प्रथम व्यंजन संधीचा नियम काय आहे। पहा, पहिल्या 5 वर्गातील पहिले 5 वर्ग कोणते? क च ट त प, वर्गीय व्यंजन। पहा, ही जी 5 वर्गातील व्यंजन आहेत, या वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे, म्हणजे या 5 वर्गापैकी अनुनासिक सोडलं तर कुठल्याही व्यंजनापुढं कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन हा संधी होतो। आता पहा, सर्वप्रथम तुम्ही वर्गीय व्यंजन ही क च ट त प लक्षात ठेवा।
एकूण 25 वर्गीय व्यंजन असतात पहा. क चा एक वर्ग आहे त्याच्यामध्ये 5 असतात, च चा वर्ग आहे त्याच्यामध्ये 5, ट चा वर्ग त्याच्यामध्ये 5, त चा वर्ग त्याच्यामध्ये 5, प चा वर्ग त्याच्यामध्ये 5 अशी 25 वर्गीय व्यंजन आहेत. त्याच्या 25 पैकी अनुनासिक जी आहेत व्यंजन ती सोडून द्यायची. त्यांच्याशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे या कुठल्याही राहिलेल्या 20 व्यंजना पुढे जर कठोर व्यंजन आलं तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येतं आणि संधी होतो. आता इथं कठोर व्यंजन कोणते आहेत ते पहा बघा. क ख च छ ट ठ त थ प फ श श स ही कठोर व्यंजन आहे. आता बघा इथं विपत्काल हा शब्द उदाहरण आहे. विपत्काळाची फोड केली आपण. विपत प्लस काल. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण द आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण क. आता बघा इथं पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढं म्हणजे या व्यंजनापुढं कठोर व्यंजन आल्यास, कठोर व्यंजन आहे का क आहे कठोर व्यंजन, हे पहा क इथं कठोर व्यंजन आलेलं आहे ना. वर्गीय व्यंजनापुढं कठोर व्यंजन क आलं तर काय होतंय, कठोर व्यंजन जर आलं तर पहिल्या व्यंजनाच्या जागी म्हणजे या व्यंजनाच्या जागी द या व्यंजनाच्या जागी या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन त्याच्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन. आता द कुठल्या वर्गामध्ये आहे, द हे त च्या वर्गामध्ये येत आहे पहा. त थ द बरोबर का बेटा, द तर पहा त च्या वर्गामध्ये म्हणून द च काय होणार त होणार पहा आणि क त्याच्या पुढे येणार पुन्हा त आणि क च संधी होणार आणि शब्द बनणार संधीचा विपत्काल. आता समजलं असेल तुम्हाला. पुन्हा आणखी एक उदाहरण घेऊया त्याच्यासाठी पहा. दुसरं उदाहरण घेऊया पहा, वाक्पती. आता वाक्पतीची फोड केली वाघ प्लस पती. आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे ग आणि पती शब्दातील पहिला वर्ण आहे प. आता इथं पहा प हे कठोर व्यंजन आहे पहा, हे कठोर व्यंजन इथं आलेलं आहे म्हणजे हे ग वर्गीय व्यंजन आहे त्याच्या पुढं प कठोर व्यंजन आलं तर काय होतंय, हा जो वर्ण आहे याच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील पहिलं व्यंजन येते पहा. आता पहा याच्यामध्ये मग ग कुठल्या वर्गामध्ये आहे, क ख ग म्हणजे क च्या वर्गामध्ये ग येतंय पहा. म्हणजे ग च्या ठिकाणी क येणार आणि प इथं येणार पहा. अर्थातच क प्लस प च मग प होणार वाक्पती असा संधी होणार पहा. इथं पहा तिसऱ्या उदाहरणामध्ये तसंच आहे पहा. षटशास्त्र. षटशास्त्राची आपण विग्रह केला, फोड केली षड प्लस शास्त्र. आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ड घेतला, शास्त्रातील पहिला वर्ण श घेतला. आता पहा ड च्या पुढे कठोर व्यंजन आलेलं आहे श आहे ना. याचाच अर्थ श कठोर व्यंजन आलं म्हटल्यानंतर ड च्या ठिकाणी पहिलं त्याच वर्गातील पहिलं वर्ण येणार पहा ड चा. कुठला आहे मग, कुठल्या वर्गातील आहे, ट ट ठ ड म्हणजे ट येणार पहा. ड च्या ठिकाणी ट आलं पहा इथं श श आणि इथं षटशास्त्र झालं पहा. क्षुत पिपासा याच्यामध्ये तसंच आहे पहा. क्षुद प्लस पिपासा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ध आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण प. ध च्या पुढं कठोर व्यंजन आलं प म्हणून ध ज्या वर्गातील आहे तो वर्ग शोधावा लागेल. तो म्हणजे तो कोणता वर्ग आहे, त पहा त थ द ध म्हणजे त थ द ध. ध च्या ठिकाणी त आलं पहा, प प तसंच राहिलं आणि त्याचा क्षुत पिपासा असा शब्द झाला पहा. म्हणजे इथं हा नियम लक्षात ठेवा. पहिल्या 5 वर्गापैकी क च ट त प या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन हा संधी होतो. ठीक आहे. आता पहा मुलांनो, आपण दुसरा नियम अभ्यासूया पहा. दुसरा प्रकार आहे तृतीय व्यंजन संधी.
आता तृतीय व्यंजन संधीमध्ये पहा, इथं काय नियम आहे पहा तृतीय व्यंजन संधीचा. पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे, पहिले जे 5 वर्ग आहे त्या वर्गातील कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा अनुनासिकाशिवाय, स्वर किंवा अनुनासिक व्यंजनाशिवाय मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. आता बघा, कठोर व्यंजन अगोदर माहित करून घ्या पहा. कठोर व्यंजन आहेत क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ. हे वर्गीय व्यंजनातील ही कठोर व्यंजन आहेत पहा. जे 5 वर्गीय व्यंजन वर्ग आहे त्याच्यामधील ही कठोर व्यंजन आहेत. आणि मृदू व्यंजन कोणती आहेत पहा बरं. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ, य, र, ल, व. ही मृदू व्यंजन आहे. आता पहा, पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे, म्हणजे या व्यंजनापुढे, पहिल्या 5 वर्गातील या कठोर व्यंजनापुढं जर स्वर किंवा अनुनासिकाशिवाय, स्वर आणि अनुनासिक सोडून जर मृदू व्यंजन आले, म्हणजे ही जर व्यंजन आली त्याच्या समोर, तर काय होतो, आल्यास त्याच्या जागी काय होतो, म्हणजे या कठोर व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरं व्यंजन येतं आणि संधी होतो. आता प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे बघा. आता बघा, इथं मी उदाहरण घेतो पहिल्यांदा. इथं पहा, दुसरं उदाहरण घेऊया आपण. वाक विहार असा शब्द आहे पहा, त्याची फोड केली वाक प्लस विहार. आता याच्यामध्ये बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे क, म्हणजे हा कठोर वर्ण आहे पहा. आणि विहार या शब्दातील पहिला वर्ण आहे व, इथं घेतला पहा. क च्या पुढं व आलं म्हणजे कठोर व्यंजनासमोर काय आलं, मृदू व्यंजन आलं पहा. इथं पहा व मृदू व्यंजन, हे मृदू व्यंजन इथं आलेलं आहे पहा. तर काय होतंय मग, जर मृदू व्यंजन कठोर व्यंजनाच्या पुढं आलं तर या पहिल्या कठोर व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन, आता क च्या जागी तिसरं व्यंजन आपण पाहूया. क च्या वर्ग मधील अक्षर मोजा. क पहिलं, क, ख आणि ग. ग तिसरा आहे पहा, म्हणजे क च्या ठिकाणी ग इथं येणार पहा. ग आलेला आहे पहा. क च्या ग झालं, व च व इथं राहिलं पहा व, म्हणजे इथं पहा मग संधी होईल वाग विहार. आता इथं पहा वागीश्वरी असा शब्द आहे. वागीश्वरीची फोड केली पहा वाक प्लस ईश्वरी. आता इथं पहा वाक प्लस ईश्वरी, इथं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क इथं घेतला पहा. ईश्वरी या शब्दातील पहिला वर्ण इथं घेतला पहा. आता हा स्वर आहे पहा, स्वर आहे म्हणून स्वर असल्यामुळे काय झालं, मग हा क मध्ये ई मिसळला आणि क जो आहे क चा काय झाला, क चा त्याच वर्णातील तिसरा वर्ण येणार पहा. क ख ग इथं आला पहा, वागीश्वरी झालं पाहिजे आहे ना. इथं अब्जचं तसंच आहे पहा, अप प्लस ज. अप मधला शेवटचा वर्ण प घेतला आणि ज चा पहिला वर्ण एकच वर्ण असल्यामुळं ज इथं आपोआपच घेतला. आता प हे कठोर व्यंजन आहे पहा, त्याच्या समोर मृदू व्यंजन ज आलं पहा. जर मृदू व्यंजन आला असेल तर काय, प च्या ठिकाणी काय होणार, त्याच गटातील तिसरा वर्ण येणार, म्हणून प फ ब, ब इथं आलं पहा. आणि ज मध्ये ते मिसळलं, ज झालं अब्ज. आजादीचं तसंच आहे पहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही तृतीय व्यंजन संधी होते. नियम लक्षात ठेवा, पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा अनुनासिकाशिवाय मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. आता तुम्ही अगोदर हे बी लक्षात ठेवा की तुम्हाला जर वर्गीय व्यंजन माहित नसतील तर काही उपयोग नाही. वर्गीय व्यंजनामध्ये पहा, क चा वर्ग आहे क, ख, च, छ, अंग. त्याच्यानंतर क नंतर क, च मध्ये काय पहा, च, छ, ज, झ, य. त्याच्यानंतर पहा ट चा काय ट, ठ, ड, ढ, ण. त्याच्यानंतर त, थ, द, ध, न. आणि त्याच्यानंतर पहा प, फ, ब, भ, म. तर ही अशी 25 वर्गीय व्यंजन आहेत, ही लक्षात ठेवा पहा. आता बघा, याच्यानंतर आपण
तृतीय व्यंजन संधी पाहिली पहा. तृतीय व्यंजन संधी नंतर आता पहा आपण अनुनासिक संधी पाहूया. तिसरा प्रकार पहा व्यंजन संधीचा तिसरा प्रकार. याच्यामध्ये बघा, यामध्ये पहिलं उदाहरण आहे वांग निश्चय. वांग निश्चयाची फोड केली वाक प्लस निश्चय. आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क इथं घेतला पहा आणि निश्चय शब्दातील पहिला वर्ण न इथं घेतला पहा. आता बघा, पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे, पहिले 5 वर्ग कुठले, क च ट त प, या वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास, आता अनुनासिक आले का बघा, इथं क च्या पुढे न आलं म्हणजे अनुनासिक आलेला आहे. अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो. म्हणजे काय होतं, पहिल्या व्यंजनाबद्दल म्हणजे क बद्दल, इथं क पहिलं व्यंजन आहे, याच्याबद्दल काय होतं, त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येतं. म्हणजे क चा लोप होतो आणि त्याच्या ठिकाणी अनुनासिक व्यंजन येतं आणि संधी होतो. आता इथं पहा, इथं वांग निश्चय, वाक प्लस निश्चय, क इथं आलं पा, निश्चय मधला न इथं आलं पा, म्हणजे क च्या पुढं न अनुनासिक आलं. अनुनासिक जर आलं तर काय होतंय, मग या क चा लोप होतो आणि त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येतं अंग. इथं पा अंग आलं आणि वांग निश्चय असा संधी झाला. आता इथं पहा दुसरं उदाहरण घेऊया जर समजलं नसेल तर. षण्मास, षण्मासची फोड केली षट प्लस मास. आता पहा, षट या शब्दातील शेवटचा वर्ण ट इथं आपण घेतला पहा आणि मास या शब्दातील पहिला वर्ण म इथं घेतला पहा. इथंही पहा, वर्गीय व्यंजनाच्या पुढं आपलं इथं अनुनासिक व्यंजन आलं पहा. जर अनुनासिक व्यंजन जर वर्गीय व्यंजनाच्या पुढे येत असेल तर काय होतंय, जे वर्गीय व्यंजन आहे ते लुप्त पावतं, ते नष्ट होतं आणि त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन त्याच्या ठिकाणी येतं. ट ठ ड ढ न इथं आलं पहा, ट च्या ठिकाणी न आलं, म आहे तसं आलं आणि हे न म मध्ये मिसळलं आणि षण्मास असा संधी झाला पहा. इथं जगन्नाथचं पहा, जगत प्लस नाथ, जगतचा शेवटचा वर्ण त घेतला पा, नाथचा पहिला वर्ण न इथं आला पा. इथंही पा त च्या पुढे न अनुनासिक आलं पा. अर्थातच अनुनासिक आले म्हटल्यानंतर त लोप पावणार आणि त्याच्या ठिकाणी त्याच वर्गातील अनुनासिक येणार. त थ द ध न नळाचा इथं आला पहा. न मध्ये न मिसळलं, न झालं पहा, जगन्नाथ झालं पहा. अर्थात अशा प्रकारे अनुनासिक संधी होते. तर हा नियम लक्षात ठेवा अनुनासिक संधीचा. पुन्हा एकदा मी वाचतोय पहा, पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो, त्यास अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात. आता त्याच्यानंतर चौथा प्रकार पहा व्यंजन संधीचा. हा चौथा प्रकार अतिशय सोपा आहे पहा. याच्यामध्ये बघा, या प्रकाराचं नाव आहे अनुस्वार किंवा शीर्षबिंदू संधी. यामध्ये बघा, अनुस्वार किंवा शीर्षबिंदू संधी कशाला म्हणायचं किंवा कधी होतो पहा, म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळतो. बघा इथं आता समाचार उदाहरण घेतलं आपण, सम प्लस आचार अशी फोड केली पहा. सम प्लस आचार पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ इथं घेतला पहा. अच्छा, म च्या पुढं काय झालं, मग म च्या पुढं स्वर आला पहा. स्वर आला तर काय होतंय, तो स्वर मागील म मध्ये मिसळतो. म्हणजे हा जो स्वर आहे हा स्वर या म मध्ये मिसळतोय, याच्यामध्ये मिसळतो पहा, याच्यामध्ये हा स्वर मिसळतो. म्हणजेच म प्लस आ मा झालं पहा. म्हणून समाचार असा संधी होतो. त्याच्यानंतर दुसरा नियम काय सांगतोय बघा, आता म मध्ये जर म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळतो. आणि आता काय म्हणतंय बघा, व्यंजन आल्यास, जर व्यंजन आलं, म च्या पुढे स्वर न येता व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा शीर्षबिंदू येतो. आता बघा दुसरं उदाहरण बघा, संगती. संगतीचं पहा, सम प्लस गती.
आता सम या शब्दातील शेवटचा वर्ण म इथं घेतला पहा आपण आणि गती शब्दातील पहिला वर्ण ग इथं आपण घेतला पहा. आता म च्या पुढं पहा स्वर आलाय का, ग स्वर आहे का, नाही. काय आहे मग, व्यंजन आहे पहा. व्यंजन आल्यास काय होतं, व्यंजन आल्यानंतर म बद्दल मागील अक्षरावर म्हणजे म च्या अगोदर कोणतं अक्षर आहे, स आहे पहा, त्या अक्षरावर काय होतंय, त्या अक्षरावर म लोप पावतो आणि म चा अनुस्वार बनतो आणि अनुस्वार बनवून पुन्हा संधी होतो संगती. हे म प्लस ग संग झालं पहा, म्हणजे म चा अनुस्वार स वर आला, हे संग झालं आणि ही संगती शब्द आहे तसा इथं आला पहा. तर अशा प्रकारे अनुनासिक संधी होते. तर हे नियम पाठ करा बेटा, नियम तुमचे पाठ झाल्याशिवाय तुम्हाला हे प्रकार समजणार नाही. त्याच्यानंतर आता पहा, या प्रमुख प्रकाराशिवाय, प्रमुख 4 प्रकाराशिवाय आणखी काही नियम आहेत पहा. त्याच्यातला नियम क्रमांक 4 पाहूया पहा आपण. 4था नियम आहे, त या व्यंजनापुढे जर च छ आल्यास त बद्दल च होतो. आता बघा उदाहरण पहा, सच्चरित्र असं उदाहरण आहे पहा. सच्चरित्र याची फोड केली सत प्लस चरित्र, फोड केली काय होत झाली फोड, सत प्लस चरित्र. आता सत या शब्दातील शेवटचा वर्ण त इथं घेतला पहा आपण आणि चरित्र या शब्दातील पहिला वर्ण च इथं घेतला पहा आपण. आता पहा मुलांनो, इथं नियम काय सांगतोय, त या व्यंजनापुढं च आल्यास किंवा छ आल्यास काय होतोय, त बद्दल च होतो. म्हणजे त या व्यंजनापुढं च आला म्हणजे या त चा इथं च झाला पहा, हे च इथं आलं, च मध्ये च मिसळलं, च झालं म्हणून सच्चरित्र असा शब्द तयार झाला पहा, असा संधी झाला पहा. इथं पहा उच्छेद, उत प्लस छेद, उत मधला त इथं घेतला पहा आपण आणि छेद मधला छ इथं घेतला पहा. त च्या पुढं छ आलं पहा, म्हणजे अर्थातच त चा काय होणार, च होणार, म्हणून इथं त चा च झाला, छ इथं झाला, च पुन्हा छ मध्ये मिसळलं, छे झालं, उच्छेद झालं पहा. त्याच्यानंतर दुसरा नियम काय बघा, त या व्यंजनापुढे जर ज झ आल्यास त बद्दल ज होतो. आता बघा इथं सज्जन उदाहरण आहे पहा, सज्जनची फोड केली सत प्लस जन, सत शब्दातील शेवटचा वर्ण त इथं घेतला पहा, जन मधला पहिला वर्ण ज इथं घेतला पहा. त च्या पुढं, त या व्यंजना पुढं काय झालं, ज आलं पहा, इथं ज आलं, अर्थातच ज आलं म्हटल्यानंतर त बद्दल काय होणार, ज होतो पहा. अर्थात त लोप पावला, त्याचा त चा ज झाला, ज इथं आला, ज ला ज मध्ये ज मिसळलं, ज झालं पहा, सज्जन असा संधी झाला पहा. इथं पहा शरद झंझावात म्हणजे शरद प्लस झंझावात, शरद मधला त इथं आला, झंझावात मधला झ इथं घेतला पहा आपण, त च्या पुढं पुन्हा झ आला, अर्थातच त लोप पाहून ज झाला, झ चा झ राहिला, हा झ मध्ये मिसळला आणि शरद झंझावात हा शब्द तयार झाला पहा, संधी झाला पहा. त्याच्यानंतर पहा पुढचा नियम आहे, जर त या व्यंजनापुढे जर ट ठ आल्यास, त या व्यंजनापुढे ट ठ आल्यास त बद्दल ट होतो. आता पहा उदाहरण घेतले, तट्टिका उदाहरण घेतलं पहा, तट्टिकाची फोड केली तत् प्लस टिका, तत् या शब्दातील शेवटचा वर्ण त इथं घेतला पहा आणि टिका या शब्दातील पहिला वर्ण आपण ट इथं घेतला पहा. आता इथं काय सांगितलेलं आहे, त या व्यंजनापुढे जर ट आल्यास काय होतोय, त बद्दल ट होतो, म्हणजे त च्या पुढे ट आला पहा, अर्थातच त लोप पाहून त चा ट झाला पहा आणि हा ट इथं आला, ट प्लस ट इज इक्वल टू ट, तट्टिका असा संधी झाला पहा. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे नियम क्रमांक 4 मधलाच पहा, ड आल्यास, त या व्यंजनापुढे ड आल्यास, ड जर आलं तर काय होतंय, त बद्दल ड होतो. आता बघा भगवत डमरू, भगवत डमरू, भगवत प्लस डमरू, भगवत या शब्दातील शेवटचा वर्ण त आहे पहा, डमरू या शब्दातील शेवटचा पहिला वर्ण ड आहे पहा, त च्या पुढं ड आलं पहा. आता त च्या पुढं जर ड आलं तर काय होतंय, त चा ड होतोय, म्हणजे त इथं ड, त आपोआप लोप पावला, त्याचा ड झाला पहा.
आणि हा ड पुन्हा इथं आला, ड इज इक्वल ड प्लस ड इज इक्वल टू ड. त्याच्यानंतर इथंही पहा उड्डाण, उड्डाण म्हटला उत प्लस डाण, तच्या पुढं पुन्हा ड आलं पहा. जर तच्या पुढं ड आलं तर तचा ड झाला पहा, इथं ड झाला, ड ड मध्ये मिसळा उड्डाण असा संधी झाला पहा. लक्षात आलं का बाळांनो? अतिशय सोपा आहे, हे नियम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे पहा, पुढचा नियम पहा, याच्यामध्ये पहा, त या व्यंजनापुढे, त या व्यंजनापुढे ल आल्यास त बद्दल ल होतो. आता उदाहरण पहा, तल्लीन शब्द आहे पहा, तल्लीनची फोड केली तत् प्लस लीन, तत् प्लस लीन, तत् मधला शेवटचा वर्ण त आपण घेतला, लीन मधला पहिला वर्ण ल आपण घेतला. आता बघा मुलांनो, तत्लीन या शब्दामधील आपण त च्या पुढे ल आलं पहा, ल आल्याबरोबर इथं नियम सांगतोय, त या व्यंजनापुढे ल जर आलं तर त बद्दल ल होतो. या त चा काय झाला, इथं ल झाला पहा, ल ल मध्ये मिसळला, तल्लीन झालं पहा. विद्युल्लता, त्याच्यामध्ये पहा विद्युत प्लस लता, विद्युत मधला त इथं आपण घेतला, लता मधला ल इथं आपण घेतला पहा. त च्या पुढे ल आलं पहा, ल आल्याबरोबर त च काय झाला, त च्या व्यंजनापुढे ल आल्यामुळं त चा ल झाला, अर्थातच त ल प्लस ल इज इक्वल टू ल झालं, विद्युल्लता असा संधी झाला पहा. त्याच्यानंतर पहा पुढचा नियम आहे, श त या व्यंजनापुढे श आल्यास त बद्दल च होतो व पुढच्या श चा छ होतो. आता बघा उदाहरण आहे, सच्शिष्य, सच्शिष्य, सत प्लस शिष्य, सत या शब्दातील शेवटचा वर्ण त आपण घेतला पहा, आणि शिष्य या शब्दातील पहिला वर्ण श इथं घेतला पहा. त च्या पुढं, त या व्यंजनापुढे श आलं पहा, त च्या पुढे जर श येत असेल तर त चा काय होतो, च होतो पहा. इथं पहा, त चा इथं श झाला, त चा इथं च झाला, आणि जर पुढं काय म्हटलंय, पुढच्या श चा छ होतो. हे जे श आहे पुढं आल्याला त्याचा काय झाला, छ झाला पहा. इथं पहा छ झालेला आहे पहा, इथं छ, आणि या च प्लस छ इज इक्वल टू छ, म्हणजे सच्शिष्य असा संधी होतो पहा. दुसरं उदाहरण घ्या, सच्शील, सच्शील मधला सत प्लस शील, सत प्लस शील मधला, सत मधला शेवटचा वर्ण त इथं आपण घेतला पहा, आणि शील मधला पहिला वर्ण श इथं घेतला पहा. आता बघा मुलांनो, त च्या समोर श आलेला आहे पहा, त च्या समोर श आल्याबरोबर त चा काय झाला, च झाला, आणि त्याच्याही पुढं श पुन्हा आलं तर त्या पुढच्या श चा काय झाला, छ झाला पहा. म्हणून त चा च आणि श चा छ झाला, छ शब्द तयार झाला पहा, आणि त्याच्यातून संधी झाला सच्शील. आता याच्यानंतर पहा शेवटचा नियम आहे पहा, व्यंजन संधीचा पाचवा नियम 5अ, म या पुढे, म च्या पुढे स्वर आल्यास, म च्या पुढे स्वर आल्यास तो मागील म मध्ये मिसळून जातो. आता बघा इथं उदाहरण दिलेलं आहे पहा, समाचार, समाचारची फोड केली, विग्रह केला, सम प्लस आचार. आता इथं काय म्हटलं, म च्या पुढे स्वर आल्यास, इथं सम प्लस आचार, सम या शब्दातील शेवटचा वर्ण म इथं घेतला पहा, आणि आचार या शब्दातील पहिला वर्ण आ आपण घेतला पहा. अच्छा, म च्या पुढे इथं स्वर आला, म च्या पुढे स्वर आल्यास काय होतोय, तो मागील म मध्ये मिसळतो, म्हणजे या म मध्ये हा आ मिसळतो, म्हणजे म प्लस आ इज इक्वल टू मा झाला पहा, आणि संधी झाला समाचार, समाचार, म्हणजे हा आ या म मध्ये मिसळला, समाचार. इथं पहा समाधिस्थ, सम प्लस अधिस्थ, सम मधला म आपण इथं घेतला, अधिस्थ मधला आ घेतला, इथंही म च्या पुढं आला पा, अर्थातच स्वर आला, स्वर आल्याबरोबर हा आ काय होतोय, मग या म मध्ये मिसळतो, म्हणून हा आ या म मध्ये मिसळला, समाधिस्थ अशा संधी झाला पा. त्याच्यानंतर पहा नियम क्रमांक 5ब, म च्या पुढे 5 वर्गातील व्यंजन आल्यास, म च्या पुढे 5 वर्गातील व्यंजन आल्यास म बद्दल त्या पुढील व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक येऊन मागील अक्षरावर अनुस्वार येतो. पहा म च्या पुढे बघा नियम पुन्हा एकदा, म च्या पुढे
5 वर्गातील व्यंजन आल्यास, जी 5 वर्गीय व्यंजन सांगितली ना, ती 5 वर्गातील व्यंजन आल्यास म बद्दल त्या पुढील व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक येऊन मागील अक्षरावर अनुस्वार येतो. प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे पहा. संगती शब्द आहे पहा. संगतीची फोड केली सम प्लस गती. सम प्लस गती. सम या शब्दातील शेवटचा वर्ण आपण इथं पहा घेतला पहा स इथं घेतला मी, त्याच्यानंतर मही इथं घेतला पहा, आणि दुसऱ्या शब्दातील म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म इथं आहे पहा, आणि गती या शब्दातील पहिला वर्ण ग इथं आला पहा. आता बघा, म याच्या पुढे पाच वर्गातील व्यंजन आलं. ग, क, च, ट, त, प, क, ख, ग. 5 वर्गातील ते व्यंजन आहे पा ग, ते आलं. मग काय होतंय पा, त्या पुढील व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक येऊन आता त्याच्या पुढील वर्गातील अनुनासिक येतं. आता पाहिलं मग हे जे म आहे, हे म या या स मध्ये मिसळतं पहा, म्हणजे संग आणि गती शब्द तयार होतो पहा. म्हणजे वर्गात अनुनासिक येऊन म्हणजे अनुस्वार येऊन अंग इथं पहा संग आहे ना, अनुनासिक आलं पहा पुढे पुन्हा एकदा सांगतो. क, ख, ग, घ, अंग. हे अंग आलं पहा इथं संग आहे ना, म्हणजे अनुनासिक येऊन मागील अक्षरावर अनुस्वार येतो. म्हणजे इथं मागील अक्षरावर अनुस्वार येऊन संधी होतोय पहा. दुसरं उदाहरण पहा. संताप. सम प्लस ताप. सम प्लस ताप. म इथं आलं पहा, आणि इथं त पुढं आलं पहा. त हा वर्गीय व्यंजन आहे पहा. म्हणजे वर्गीय व्यंजन आल्याबरोबर काय होतंय पहा, त्याच वर्गातील पुन्हा अनुनासिक येतं आणि त्याचा अनुस्वार होतो. म्हणून इथं मचा संताप झालं पहा. सवर अनुस्वार आला पहा, संताप झाला. आणि शेवटचा नियम आहे पहा, नियम क्रमांक 6. छ पूर्वी ऱ्हस्व स्वर आल्यास त्या दोहोंमध्ये च हा वर्ण येतो. बघा, छ पूर्वी ऱ्हस्व स्वर आल्यास काय होतो, स पूर्वी ऱ्हस्व स्वर आल्यास त्या दोहोंमध्ये च हा वर्ण येतो. आता बघा, पहिला शब्द आहे उदाहरण रत्नछाया. रत्नछाया याची फोड केली रत्न प्लस छाया. आता पहा, रत्न या शब्दातील शेवटचा वर्ण न आहे पहा, आणि छाया या शब्दातील पहिला वर्ण छ आहे पहा. आता रत्न या शब्दातील शेवटचा वर्ण न जरी वाटत असला तरी न शेवटी येतोय पहा, म्हणून न प्लस अ. बघा, छ पूर्वी जे छ आहे त्याच्या पूर्वी काय आलं, मग अ आला पहा, ऱ्हस्व स्वर आला पहा. इथं अ ऱ्हस्व स्वर आला पहा. न मधला हा अ इथं आला पहा, ऱ्हस्वाय अ. म्हणून आल्यानंतर काय होतंय, मग छ पूर्वी जर ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये च हा वर्ण येतो. म्हणजे याच्यामध्ये न आणि छ याच्यामध्ये च अ जे आहे ते अ नष्ट होतं आणि त्याच्या ठिकाणी काय होतं, च होतो आणि रत्नछाया अशा प्रकारे संधी होतो. दुसरं उदाहरण पहा. शब्दच्छल. शब्द प्लस छल. शब्द प्लस छल. शब्द अ द याच्यातला स्वर इथं आला पहा अ, प्लस छल मधला छ. आता पहा, छ पूर्वी पुन्हा अ आलं पहा इथलं द मधलं. अर्थातच द अ आल्यामुळं इथं सुद्धा त्या दोहोंमध्ये च हा वर्ण येतो आणि संधी होतो. म्हणून शब्दच्छल अशा प्रकारे हा संधी होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, व्यंजन संधीचे आपण व्यंजन संधी कशाला म्हणायचं, व्यंजन संधीचे प्रकार, मुख्य प्रकार, त्याचबरोबर सविस्तरपणे व्यंजन संधीचे जे नियम आहेत ते नियमही आपण इथं अतिशय बारकाईने पाहिले पहा. मला वाटतं तुम्हाला हा टॉपिक समजलेला असावा. आपणाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे व्हिडिओ हा पहा. याबरोबरच आपली मी रजा घेतो. धन्यवाद.